मॅडम, वाघमारे साहेब आले. त्यांना काय हवं नको ते बघ. हो. या बघा. या या या, बसा ना. तुमचा निरोप मिळाला पण यायला जरा वेळ झाला. तुम्ही वेळात वेळ काढून आलात हेच खूप आहे माझ्यासाठी. अहो, पक्षीची काबले वाढलीत मॅडम. स्वाभाविक आहे, पण तुमचं पद सुद्धा वाढलंच आहे की. हा, आता तर सुरुवात आहे. तुम्हाला सांगतो मॅडम, या वर्षी अशी गुड न्यूज देतो का नाही तुम्हाला, बघत राहाल. साहेब काय घेणार? नको काय बाबा, काय लागलं तर सांगेल की. हा? बरं मॅडम, मी काय म्हणत होता? ते मागच्या वेळी कंपनी विषयी सांगितलं होतं मी तुम्हाला. काही लोकांशी बोललोय मी. मार्केट जरा डाऊन आहे ना. पण आपण व्हॅल्युएशन सुद्धा कमी केलं होतं. मॅडम, मी तुम्हाला जरा स्पष्टच बोलू का? बरं होईल. मॅडम, तुम्ही जी कंपनी इकायची म्हणताय ना, त्या कंपनीच्या दोन्ही मालकांचा संशयितरित्या मृत्यू झालेला आहे. आता ही गोष्ट काही लोकांपासून लपून राहत नाही म्हणा. आणि कसं आहे मॅडम, आजकाल लोक 1 BHK घ्यायचे म्हटलं ना तरी वास्तुशास्त्रवाल्याला विचारतात. आणि इथं तर आपली अख्खी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. मॅडम, तसं काही टेन्शन नका घेऊ, होईल, पण जरा वेळ लागेल. वेळ लागला तर नुकसान पण होईल ना. तो अजय ठाकूर कधी शोधणार आहे गुन्हेगारांना? हो ना, त्याच्यामुळेच तर खूप गोष्टी अडल्या आहेत. तो नसताना मॅडम तर आतापर्यंत फाईल क्लोज केली असते मी. तुम्हाला नाही वाटत आपण त्याचं काहीतरी करायला हवं? तुम्हीच सांगा काय करायचं ते. हा, देतो भाऊला. भाऊ, हा, महत्वाचा फोन आहे. ए राव दे, नंतर बोलू. भाऊ बिजी आहे, नंतर बोलतील. हा, तर ठेवा. मॅडम, हा रणजित राईट हँड आहे माझा. नमस्कार मॅडम. हॅलो. हा मॅडम, काय म्हणत होता तुम्ही? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हा, वा वा मॅडम, म्हणजे असं की एका दगडात 2 पक्षी मारायचे. काय साहेब, तो तुटत नाही म्हटल्यावर आपल्याला असं वागावंच लागणार. बघ, तू आता शांत हो प्लीज. आपण बोलू नंतर. हा, अजय, हे नको. हे बघ अजय, तिथे जाणं गरजेचं वाटलं म्हणून गेले होते मी. आई आहे मी तुझी. तुझा चेहरा बघूनच कळतं मला तुझ्या मनात काय चाललंय ते. ते गेली होतीस म्हणून मी रागवलो नाहीये. ते तुझ्याशी कसे बोलले असतील ह्याचा मला अंदाज आहे म्हणून मला त्रास होतो. अरे चांगलं आणि स्पष्ट बोलले ते माझ्याशी. स्पष्ट बोलले असतील, चांगले बोलले असतील का ह्याची मला शंका आहे. अजय, नेहाचे आई वडील आहेत ते. त्यांच्याशी आदर ठेवून बोल. सॉरी. अजय, त्या तुला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला आल्या होत्या? हो. मग मला का नाही सांगितलं? काय सांगायचं होतं? त्यांनी मला अल्टिमेटम दिलं हे सांगायचं होतं. त्यांच्या मुलीला मला सुखात ठेवता येणार की नाही ह्याची त्यांना शंका वाटते हे सांगायचं होतं का? हो, पण त्यांना त्यांच्या मुलीच्या भविष्याची चिंता वाटणारच ना. आई, माझं काम आत्ता सुरू झालंय. माझं काम वेगळं आहे, माझं क्षेत्र वेगळं आहे. दुसऱ्यासारखा 9 ते 5 जॉब नाही करत मी. मोठा पगार नाही मला.
पण मला माझं काम आवडतं, भले 4 पैसे कमी मिळत असतील तरी पण. काकू, अहो काकू कुठे गेला होता तुम्ही? अजय किती काळजी करत होता. हो ना. हे बघा काकू, इथून पुढे तुम्हाला कुठेही जायचं असेल ना तर मला सांगितल्याशिवाय अजिबात जायचं नाही. हा, त्यापेक्षा असंच करा ना, तुम्हाला काही आणायचं असेल तर मला सांगत जा. मी देईन ना तुम्हाला आणून. भाजी वगैरे आणायची असेल तर तुम्ही घरातून बाहेर पडायचं नाही. बरं अजय, आता राग सोड. अरे म्हातारपणात होता असं कधीतरी. पण काकू, तुम्ही गेला होतात कुठे? मी नेहाकडे गेले होते. मग काहीतरी गोड बातमी असणार आहे. अहो मग मला पण सांगायचं ना. मी काहीतरी गोड बनवून दिलं असतं, एखादं गिफ्ट दिलं असतं. गोडधोड खाण्यासारखं काही नाही म्हणाल्यात त्या. नेहासाठी दुसरी स्थळं शोधणार आहेत असं म्हणाल्यात. अगं बाई, असं का म्हणाल ते? असं त्यांच्या मनाला येईल तेव्हा दुसरी स्थळ बघणार होय ते. नेमाने त्यांची मुलगी आहे ती, ते हवं ते करू शकतात. अरे बरोबर आहे अजय तुझं, पण नेहा संज्ञान आहे. तिनेच हे सगळं ठरवलं नाही का? बरं, राग येऊन देऊ नकोस, पण त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये नेहाची आई आली ना, तेव्हा मला काय तिचं बरं वाटलं नाही बघ. म्हणजे मला आवडलंच नाही काय. होणाऱ्या जावयाला भेटायला पोलीस स्टेशन मध्ये? त्यांना नकोच आहे ना हा जावई व्हायला. अहो पण का? असं काय कमी आहे आमच्या भाऊजींमध्ये? तुला नाही कळायचं. बाकी माझं काही म्हणणं नाही आहे, पण माझ्या लेकाला कुणी कमी लेखलेलं नाही समजत मला. म्हणून तिथे जायला नको होतस. तू प्लीज स्वतःला आता त्रास करून घेऊ नकोस. हे बघा काकू, तुम्हाला वाटत असेल तर मी अजयचा मोठा भाऊ म्हणून जातो आणि त्यांच्याशी बोलतो. तुम्ही नका काळजी करू. हो ना, मलाही बरोबर घेऊन चला. अशा माणसांशी कसं बोलायचं ना ते मला अगदी चांगलं कळतं. हा काकू, तुमचं कसं आहे ना, तुम्ही त्यांचं सगळं बोलणं अगदी निमूटपणे ऐकून घेतलं. पण मी नाही हो ऐकून घेणार. मी अगदी ठामपणे सांगेन त्यांना की आमचे भाऊजी लाखात एक आहेत म्हणून. हा, मग माझ्या आईनं सुद्धा हिच्या आई वडिलांना सांगितलं होतं, लगीन करायचं असेल तर ह्याच्या बरोबर करा, आता आमचं काय अडलेलं नाही. अहो तुम्ही पण ना. पण काय आहे ना काकू, अशा नाकवर असलेल्या लोकांशी ना असंच बोलावं लागतं, त्याशिवाय ते सरळ होत नाहीत. आपण हा विषय इथेच थांबूया का? पण अजय, आता काय करायचं? त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की ते नेहासाठी दुसरी स्थळ बघतील म्हणून. मला नाही वाटत ते आता थांबतील. आई, मी नेहावर खूप प्रेम करतो आणि मला माझं संपूर्ण आयुष्य तिच्याबरोबरच घालवायचंय. पण त्यासाठी मी माझ्या कामाबाबतीत किंवा माझ्या तत्वांबाबतीत कोणताही कॉम्प्रोमाइज नाही करणार. आणि सध्या मला माझ्या फक्त या केसवर फोकस करायचा आहे आणि दुसरा कोणताही विचार मला करता येणार नाहीये. करा. काय ग नेहा, काय चाललंय? लक्ष कुठे तुझं? मंजुषा, अगं चुकून पडलं असेल ना. चुकून पडलं की पाडलं? बरं, उगीच वाद नको. मी वाद नाही घालत आहे, पण ते अजयच्या आई गेल्यापासून बघतीये नुसती आदळपट चाललीये. वागलीच आहेस तू तशी. नेहा, कम ऑन, शांत राहा ना. काय वागले ग मी? हा नेहा, फार बोलायला लागलीस तू आजकाल. तू माझ्यासाठी दुसरं स्थळ पाहतीयस हे आईंना सांगायची काय गरज होती? मग काय चूक आहे त्यात? हा, जे खरं आहे तेच बोलले मी. हे बघ नेहा, पहिल्यापासून आपण भेटूया, चर्चा करूया याचा आग्रह मी धरत आहे, पण अजयला कशातच रस नाहीये. आणि तू काय विचारतेस हे सगळं मला? हाय नेहा, मी राणी सरदेसाई बोलते. हाय, कशी आहेस? मी ठीक आहे. मला कसं काय फोन? नेहा, मला भेटायचं आहे तुला.